नमस्कार, मी स्नेहा परत आली आहे आपल्यासाठी नवीन कथा घेऊन. जसं की आपण पाहिलं, मी आणि माझा बॉयफ्रेंड रोहन कसे मजा करत होतो, तसंच या स्टोरीमध्ये मी माझ्या सर बरोबर कसे सेक्स केले हे सांगणार आहे. रोहन आणि मी जेव्हा भेटत होतो तेव्हा सेक्सशिवाय आम्हाला दुसरं काहीच सुचत नव्हतं. एका दिवशी कॉलेज लवकर सुटलं तर रोहन आणि मी क्लासरूममध्येच थांबलो. रोहनने मला एका बेंचवर झवायला सुरू केले. आम्हाला काहीच कल्पना नव्हती की आम्हाला कोणीतरी बघत आहे. 1 तास आमचा सेक्स झाल्यावर आम्ही तिथून निघालो. मी घरी गेले आणि माझ्या व्हॉट्सअप ॲपवर आमच्या क्लासरूममधला सेक्स करतानाचा व्हिडिओ मला एका अननोन नंबर आला होता. मी फार घाबरले. मी लगेच त्या नंबरवर मेसेज केला आहे. मी कोण आहे? काय पाहिजे आहे तुम्हाला? तो जाणून घ्यायचा असेल तर उद्या कॉलेज सुटल्यावर कॉलेजच्या बाहेरच्या कॅफेमध्ये 5 वाजता मला भेट. मी तुझी वाट बघतोय. जिथे तुला कळेल मी कोण आहे. मी फार घाबरले होते. मला वाटत होतं की मी ही गोष्ट रोहनला सांगावी, पण नंतर मला विचार आला की मी आधी स्वतः जाऊन बघते आणि काही नाही सॉल्व झालं तर रोहनची मदत घेईन. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले. कधी एकदा कॉलेज सुटतं आणि कधी मी बाहेर पडते असं मला झालं होतं. रोहन मला रोज घरी सोडायचा, पण मी आज त्याला काम आहे सांगून त्याच्याबरोबर जाणे टाळले. कॉलेजबाहेर कॅफेमध्ये मी जाऊन बसले आणि थोड्याच वेळात बघते तर काय, समोरच आमचे अकाउंट्सचे सर होते. माझ्यासमोर येऊन बसले. ते माझी त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती. त्यांनी मला विचारले, सर, स्नेहा, तुला असं करताना काहीच वाटत नाही का? कॉलेजमध्ये हे करायला येतेस का तू? मी, सर, सॉरी, मी पुन्हा असं कधीच नाही करणार, पण प्लीज तुम्ही तो व्हिडिओ कुणालाच दाखवू नका आणि तो व्हिडिओ डिलीट करा. सर, हो करेल, पण मला त्या बदल्यात तुझ्याकडून जे हवंय, जे तू रोहन बरोबर करत होतीस. सर, ठीक आहे, मग मी तो व्हिडिओ तुझ्या घरच्यांना दाखवतो, चालेल ना? मी, नको सर, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. सर, ठीक आहे, उद्या शनिवार आहे. मी तसाही एकटाच राहतो. तुला ॲड्रेस देतो. उद्या सकाळी तू माझ्या घरी ये. येताना नीट तयार होऊन ये. खाली सगळी साफसफाई करून घे.